तर आपण पहिला प्रश्न बघतोय, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनी आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आज सोडवणार आहे. तर पहिली स्टेप असणार आहे आपली की याच्यामध्ये जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो तो एक आहे का याची आपण खात्री करून घेत असतो. जर एक नसेल तर आपण काय करतो, त्याला त्या कोएफिशियंटने डिवाइड करतो आणि मेक शुअर की त्याचा कोएफिशियंट एक येईल. या केसमध्ये तो एकच आहे, सो वी डोंट नीड टू डू एनिथिंग. नाव नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, तर याला कम्पेअर करतो. कम्पेअर विथ द परफेक्ट स्क्वेअर विच इज एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर बरोबर कम्पेअर करतो. आणि याच्या दोन टर्म्स पहिल्यांदा आपण इक्वेट करूया. बेसिकली आपण काय करतो, फक्त मिडल टर्म जरी आपण इक्वेट केली तरी सुद्धा चालते. एक्स बरोबर काय येईल तिकडं, 2ax. हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि आपल्याला ह्याला परफेक्ट स्क्वेअर बनवायचा असेल तर आपल्याला त्याच्याशी कम्पेअर करून फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. सो ए ची व्हॅल्यू काय येईल इकडं, 1/2. ए ची व्हॅल्यू काय येते, 1/2. बेसिकली व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स, जस्ट डिवाइडेड बाय 2, दॅट्स इट. ए 1/2 येतो. आणि जी टर्म आपल्याला ॲड करायची आहे, द टर्म इज ए स्क्वेअर, त्यालाच आपण के सुद्धा म्हणतो. के इज इक्वल टू ए स्क्वेअर असतो. म्हणजेच 1/2चा यावेळी आपण काय करतो, वर्ग करतो. सो द टर्म वी हॅव टू ॲड इज 1/4. सो फर्स्ट स्टेप इज टू फाइंड द के विच इज ए स्क्वेअर, आणि ए हा आपल्याला मधल्या टर्ममधून मिळतो कम्पेअर करून. परफेक्ट स्क्वेअरच्या मिडल टर्ममधून आपल्याला ए मिळतो. नाव the next step to rewrite the equation, we are going to rewrite the equation. Now how we can rewrite the equation, we will rewrite x square as it is, we will write x as it is. Now we will add the k which is 1/4 and we will immediately subtract it. 1/4 एकदा ॲड केलं, एकदा वजा केलं, आणि राहिलेली जी कोएफिशियंट आहे ती सुद्धा आपल्याला इथं लिहायची आहे. -20 इज इक्वल टू काय होईल, 0 होईल. बरोबर आहे, ओके आहे ना. तोपर्यंत काय शंका आहे. तर याच्यातील हा जो भाग असतो लक्षात घे, तो कशाचा तरी स्क्वेअर असतो. तो कशाचा स्क्वेअर असतो, तर एक्स प्लस एचा. बेसिकली एक्स प्लस एचा. ए आपल्याला माहिती असतो ऑलरेडी, जो काय आहे तो लिहिला. एक्स प्लस ए म्हणजे एक्स प्लस 1/2चा तो काय आहे, स्क्वेअर आहे. आता हे जे दोघं जण राहिलेत यांना आपण दुसऱ्या बाजूला पाठवूया, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाईल. 1/4 प्लस काय होईल, 20. नाव वी सिम्प्लिफाय धिस बाय डुईंग द ॲडिशन. सिम्पली ॲडिशन येणार आहे इथं 81, 80 आणि अधिक 1 81. वी टूक द स्क्वेअर रूट. नाव स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इथं स्क्वेअर जाणार, लक्षात घे. हे जे स्क्वेअर आहे हे स्क्वेअर रूट गेलेलं आहे डोक्यावरचं, त्याच्या बदल्यात इकडं आलेलं आहे की नाही, 81/4. नाव वी विल गेट टू व्हॅल्यूज अगेन. एक्स प्लस 1/2 शुड बी 9/2 or x plus 1/2 is equal to -9/2. So these are the two values we get after square rooting any number. स्क्वेअर रूट घेतलं की दोन व्हॅल्यू, एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये येत असते, आपल्याला हे माहिती आहे. देन वी सॉल्व फर्दर. 9/2 ॲज इट इज, 1/2 विल बी हिअर -1/2. सो हे येणार आहे 8/2. एक्स इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 4.
आणि इकडे येत आहे -9/2 -1/2. काय होणार हे? -9 -1 म्हणजे काय? -10/2 which is -5. So we got two values, two roots. Hence the solution of equation is 4 and -5. That's it. तर काय काय केलं आपण? ॲज युजल मिडल टर्म घ्यायची, लक्षात घे एकदम सिम्पल आहे. मिडल टर्म घ्यायची आणि 2ax बरोबर कम्पेअर करायची. दॅट्स इट. xx किंवा yy जो कोण त्यातला व्हेरिएबल असतो तो कॅन्सल आउट होतो. एच व्हॅल्यू काय आहे ते काढायची. हे दोन या बाजूला जाऊन भागाकार होतो त्याच्यामुळं 1/2. आणि त्यानंतर आपण k ची व्हॅल्यू काढतो जो की 1/4 असणार आहे. Later we add this and subtract just to create a perfect square here. इथे एक परफेक्ट स्क्वेअर तयार करायचा आपल्याला इच्छा असल्यामुळे आपण काय करतो, तो 1/4 ऍड करतो आणि त्याच्यामुळे तो एक परफेक्ट स्क्वेअर बनतो. कुणाचा बनतो हे लक्षात ठेवायचं. जो याचा आहे, याचा हा कोणाचा आहे तर x + a चा आहे. तसंच आता हा पण x + a चा बनतो, फक्त आपला a 1/2 आहे. याच्यामुळे आपण येतं x + 1/2 घेतो आणि त्याचा स्क्वेअर लिहितो. आणि बाकीचे युजल कॅल्क्युलेशन्स आहेत हे इकडच्या उजव्या बाजूला घालून आपण प्लस करतोय. त्यानंतर आपण स्क्वेअर रूट घेतोय, दोन व्हॅल्यूज येत आहेत. फर्दर सोल्युशन आपण फाइंड करण्यासाठी कॅल्क्युलेशन्स करतोय आणि एक्सच्या दोन व्हॅल्यूज फाइंड करतोय. वी विल टेक अनदर एक्झाम्पल नाउ. By the same method we will solve this by the same method, but this time we have a work to do before going into the main step, because we have टू ॲज अ y² कोएफिशियंट. आपल्याला इथं 2 हवा नको आहे, इथं आपल्याला काय हवं आहे? 1 हवं आहे. सो व्हॉट वी डू, डिवाइड दिस इक्वेशन, डिवाइड इक्वेशन बाय 2. काय होईल त्याच्यामुळं? तर 2y² होईल. इथं होईल 9/2y. इथं होईल 10/2 इज इक्वल टू 0. 2 कॅन्सल होईल. इथं येईल y², इथं येईल 9/2y आणि इथं होईल 5. सो दिस इज आवर नाव इक्वेशन वी हॅव टू सॉल्व. आपल्याला आता हे जे जुनं इक्वेशन आहे ते आता विसरायचं आहे. लक्षात घे, ते हेच आहे, पण त्याचा नवीन व्ह्यू जो आहे तोच आपल्याला इथून पुढे वापरायचा आहे. त्यालाच आपण इथून पुढे सोडवणार आहे. आपण त्यालाच परत रिराईट करणार आहे, जसं आपण मागील इक्वेशनमध्ये लिहिलं होतं. सो ह्याला आता आपण विसरायचं, ह्याला आता आपण इथून पुढे वापरायचं नाही. वी विल यूज धिस ओनली. अगेन द स्टेप नंबर 1, compare with the perfect square, compare with, again you can use y² + 2ay करू शकतो, किंवा x² + 2x लिहिलं तर चालते. आता हे y मधलं इक्वेशन आहे म्हणून y मध्ये लिहितो आपण, है ना. तर हे इक्वेशन आहे. कम्पेअर विथ धिस. अगेन जस्ट पिक द मिडल टर्म. मिडल टर्म काय आहे? 9/2y इज इक्वल टू 2ay. दॅट्स इट. x कॅन्सल झालं होतं तसं इथं y कॅन्सल होते. एच व्हॅल्यू काय येते? सो दिस इज द मेन टास्क. काय होतं? हा जो गुणाकारात आहे, अगेन तो काय करतो? इथं भागाकारात जातो आणि एच व्हॅल्यू काय येणार आहे तशी? 9 काय येणार? बरोबर, 9/4 येणार. हे लक्षात तुझ्या. पहिली गोष्ट, हे दोन इकडे ते खाली जाऊन गुणाकार करतं, बाकी काही नाही. तर a इज इक्वल टू 9/4. Then we find the main k, which is a². a² 9/4 चा स्क्वेअर असेल तो. So 81/16 is our k. Now step number 2, which is to rewrite the equation. We will rewrite this equation, not this. Okay, आपण ज्यावेळी
त्याला डिवाइड बाय 2 करून नवीन इक्वेशन आपण तयार केलं. ॲक्च्युली तेच आहे, बट आपण त्याला भागाकार करून त्याचा कोएफिशियंट 1 केलेला आहे, त्यामुळे तो यूज करायचा आपल्याला आता. सो तो यूज करतोय आपण. नाव we write y square plus 9 by 2y, and then we add our k, which is 81 upon 16. Then we immediately subtract 81 upon 16. Then remaining coefficient plus 5 is equal to 0. So this is a perfect square we got here. पण तो कोणाचा आहे? कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? तो आपण कसं शोधणार? y प्लस ए चा. y प्लस ए चा. y प्लस ए काय आहे आपला? 9/4 चा तो काय आहे? स्क्वेअर. सो दीज टू रिमेनिंग टर्म्स शुड गो राईट साइड. उजव्या बाजूला जातील. काय होईल? एक होईल, मायनसचा प्लस होईल, आणि हा प्लसचा काय होईल? इकडं मायनस होईल. आपण 2 स्टेप एकाच वेळी केल्या. एक तर त्याला पण लिहिलं परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, आणि या लोकांना पण आपण पलीकडे पाठवलं जेणेकरून कॅल्क्युलेशन इज व्हावं. देर आर मल्टिपल मेथड्स हिअर. वी कॅन डू दिस कॅल्क्युलेशन हिअर ओनली अँड यूज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला सुद्धा आपण वापरू शकतो. लक्षात घे, ए प्लस बी आणि ए मायनस बीचा. बट दिस इज अ लिटल बिट कॉम्प्लेक्स. त्यापेक्षा आपण सोपी मेथड वापरतो की यांना तिकडे घेऊन जाऊया. नाव व्हॉट वी डू सिम्पल कॅल्क्युलेशन्स ओव्हर राईट हँड साईड. काय होईल? इथे एक छेद केल्यानंतर 16×5 = 80. 81 मधून 80 गेले, एक राहिला, 1/16. यस. सो नाव वी टेक स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेत असताना काय होणार आहे? इथलं स्क्वेअर जाईल, पण या बाजूला स्क्वेअर रूट येईल. आणि ॲक्च्युअल आन्सर लिहिताना 2 आन्सर लिहिणार आपण. एक लिहिणार 1/4 or y plus 9/4 is equal to minus 1/4. So these makes 2 different streams. Y is equal to हे होईल 1/4 minus 9/4 should be minus 8/4, कारण छेद समान आहेत ऑलरेडी, तर येणार आहे -2. आणि इथं होणार आहे y is equal to minus 1/4 minus 9/4 minus 10/4, which is minus 5/2. So these are 2 roots. दोन्ही मायनस मध्ये झाले. 10वीच आहे हा. ठीक आहे. तर आपल्याला हे सुद्धा इक्वेशन आपलं झालेलं आहे. दोनचा वर्ग 4 दूनी 8, 18. हा, हे तर बरोबर आहे. हे पण बरोबर आहे का? वी कॅन चेक. नाही, आपण काय करू शकतो, ह्याच्या व्हॅल्यू यात टाकून बघू शकतो की आपलं उत्तर बरोबर आहेत का नाहीत. हे तर बरोबर आहे. हे बघूया. -5/2 काय होते? -5/2 जर वायच्या ठिकाणी टाकलं तर y² याला काय येणार? 25/4 येणार. येते का लक्षात? 25/4 इकडं 2 आहे, तर हे येणार 25/2. आणि पुढं प्लस 9 × -5/2 आणि प्लस 10 आहे. हिची व्हॅल्यू किती ते बघा. हिची व्हॅल्यू जर 0 आली तर म्हणायचं आपलं बरोबर आहे. 25/2. हे किती होते? 9×5=45, राईट. अधिक 10, बरोबर आहे. हे येते -20/2 म्हणजेच -10. हे अधिक 10, 0. म्हणजे वी हॅव द राईट रूट्स हिअर. सो वी राईट हिअर द सोल्युशन. आर -2 and -5/2. ठीक आहे. ओके, थोडं प्रॅक्टिस करायला पाहिजे, मग ह्या गोष्टी आणखीन सोप्या वाटतील. नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव हिअर इज सम ऑफ द रूट्स ऑफ अ quadratic इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट्स. फाइंड के इफ इक्वेशन. ठीक आहे. सो इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला गिवन इक्वेशन जे काय दिलेलं आहे लक्षात घे, त्या इक्वेशन मध्ये थोड्याशा गोष्टी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नेमकं ते इक्वेशन आहे कसं.
तर याच्यामध्ये आपल्याला के जो दिलेला आहे तो अननोन आहे, बट के इज अ एनी नंबर, तो एक नंबर आहे, तो काही व्हेरिएबल नाही आहे जसं की एक्स आहे असा नाही आहे, तो एक नंबर आहे आणि तो नंबर आपल्याला शोधायचा आहे. सो वी डू इयर कंपॅरिझन पहिल्यांदा करूया आपण. कम्पेअर विथ आपण ॲज युजल जे करतो कम्पेअर, नॉट इन आपण परफेक्ट स्क्वेअर बरोबर कम्पेअर जसं करतो ते नव्हे, हे नॉर्मल कंपॅरिझन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. So what is the value of a here? Coefficient of x square is 1. What is the value of b? Minus 4k. And what is the value of c? C is k plus 3. Not only k. k plus 3 हा पूर्णच्या पूर्ण c असतो. तर इथे abc च्या व्हॅल्यूज तर आपल्याकडे आलेले आहेत. नाव व्हॉट इज द कंडिशन? तिने कंडिशन अशी दिलेली आहे की सम जे आहे रूट, सम ऑफ द रूट्स म्हणजे बेरीज केली आपण रूट्सची, तर ती काय असणार आहे? डबल देअर प्रोडक्ट असणार, त्यांच्या प्रोडक्टच्या डबल असणार आहे. खूप सिंपल आहे, लक्षात घे. तर सम ऑफ रूट्स काय असणार आहे? ते अल्फा प्लस बीटा आहे की नाही. आपण असं लिहिलं तरी चालतंय. लेट द रूट्स आर अल्फा अँड बीटा, आणि मग आमच्याकडे जो फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा, तो आम्ही पहिल्यांदा लिहितो बी मायनस ए, आणि अल्फा इंटू बीटा काय असतोय? सॉरी, बी बाय ए आणि सी बाय ए. सो मायनस बी इज व्हॉट इज मायनस 4k अपॉन ए इज 1. सो इट इज अ 4k. अल्फा प्लस बीटा इज अ 4k. आवर फर्स्ट फाइंडिंग इज अल्फा प्लस बीटा विच इज 4k. आणि अल्फा इंटू बीटा काय असणार आहे? सी बाय ए. सी इज के बाय 3 आणि ए तर 1 आहे, त्यामुळे अल्फा इंटू बीटा काय असणार आहे? के प्लस 3. सो नाव द कंडिशन, नाव बाय गिवन कंडिशन, आपल्याला कंडिशन जी दिली आहे त्याच्यानुसार आता इक्वेशन तयार होते आपलं. तर आपल्याला कंडिशन काय दिली? सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा आहे इज डबल देअर प्रोडक्ट, त्यांच्या प्रोडक्टच्या डबल आहे. प्रोडक्ट काय? अल्फा प्लस बीटा, याच्यात तो डबल आहे. दॅट्स इट. ही कंडिशन दिली आहे आपल्याला, त्यांनी सांगितलं. असं दरवेळी नसतं, ह्या एक्झाम्पलमध्ये तसं होतंय. मग आपण ह्या एक्झाम्पलमध्ये अल्फा आणि बीटा काय आहे ते काढले. आपण काढले अल्फा आणि बीटा काय आहे? तर 4k आहे, तो इथे लिहिला. हा 2 आहे तसा. अल्फा इंटू बीटा काय ते पण आपण काढले, तर तो आहे k प्लस 3. असं या पद्धतीनं आपल्याला ह्यामध्ये पुट करायचं. ही कंडिशन दिलेली आहे, बस आपल्याला अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा फाइंड करायचा आहे. ते फक्त केच्या फॉर्ममध्ये येतं, कारण के हा अननोन एक नंबर आहे, तो आपल्याला माहिती नाही, तो शोधायचा असतो आपल्याला, बाकी काही नाही. तर इथं अशा पद्धतीने इक्वेशन तयार झाले. आता हे जस्ट सोडवायचं, याच्यामध्ये काय अवघड नाही आहे. हे काय होतं? 2k, हे काय होतं? प्लस 6. हे 2k या बाजूला गेलं, 2k इज इक्वल टू 6, k इज इक्वल टू 3. सोपं एक्झाम्पल आहे, बट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अल्फा बीटा, अल्फा इंटू बीटा, आणि त्यांचं एक इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. त्यांना जे म्हणायचं आहे ते आपण लिहिलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करत करत गेलेलो आहे आपण, बस. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, अल्फा अँड बीटा रूट्स दिलेले आहेत. अगेन याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले आपण शिकलेलो आहे, हे फॉर्म्युला बेस्ड आहे पूर्णच्या पूर्ण, काही याच्यामध्ये वेगळा नाही. आपण पहिल्यांदा काय करूया, तर वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 इक्वेशन लिहून घेऊया. आपण त्याला कम्पेअर करूया. पहिल्यांदा कम्पेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. We find the value of a is 1, b ची व्हॅल्यू काय आहे? -2 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? -7. Now we find alpha plus beta which is -b by a. So -b म्हणजे काय होणार? मायनस ऑफ -2 by 1 which is 2. So alpha plus beta आलेला आहे आपल्याला 2. Similarly we can find अल्फा इंटू बीटा विच इज सी बाय ए. सी किती आहे? -7. ए किती आहे? 1. सो अल्फा इंटू बीटा काय येणार आहे? -7 येणार आहे. नाव फर्स्ट आपल्याला जे फाइंड करायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, तो काय आहे फॉर्म्युला? आता अल्फा बीटामध्ये लिहूया आपण, ठीक आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस
minus 2 alpha beta. So this is the formula we have to remember. आपल्या लक्षात पाहिजे तो, त्याच्याशिवाय आपण हे सोडवू शकतो, पण त्यांची अपेक्षा तशी नाही आहे की तुम्ही सोडवावं, त्यांना हवं तसंच आपण सोडवलं पाहिजे. ठीक आहे. तर ए स्क्वेअर सॉरी अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अँड वी हॅव दीज व्हॅल्यूज राईट. अल्फा प्लस बीटा किती आहे? 2 आहे. तर इथं काय होईल? 2चा स्क्वेअर होईल. मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा पण आपल्याकडे किती आहे? -7. दॅट्स इट. हे 2चा वर्ग 4 झाला, हे वजा वजा प्लस झालं, गुणाकार झाला आणि व्हॅल्यू आलेली आहे 18. इट इज दॅट इझी. काही नाही याच्यामध्ये लक्षात येत आहे. नाव द सेकंड वन विच इज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा into bracket alpha plus beta. Again we put the values here. Alpha plus beta ची व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे 2 आहे राईट. तर 2 क्यूब होईल इथं -3 फॉर्म्युल्यामध्ये आहे. अल्फा इंटू बीटा आहे -7, ही जी व्हॅल्यू एवढ्याची -7 आहे आणि याची परत एकदा व्हॅल्यू येणार आहे +2 येणार आहे. तर हे होणार आहे 8, हे मायनस मायनस अगेन प्लस होईल, यांचा गुणाकार ह्या तिघांचा होणार आहे 42, which is final answer is 50. So these are the two answers we have here. इझी आहेत. फॉर्म्युले पाठ असतील, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. एक अजून एक फॉर्म्युला आपल्याला पुढं लागतो, तो सुद्धा मी इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला सांगतो. तो असा आहे अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर असतोय अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर वजा -4 अल्फा बीटा. हा एक फॉर्म्युला आपल्याला एक्स्ट्रा याच्यामध्ये लागू शकतो. हे वजाबाकीचा वर्ग आहे. ठीक आहे. द रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. फाइंड के. ओके. इथं कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे? तर रूट्सचा आपल्याला सांगितलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रूट्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे, रिअल अँड इक्वल आहे. रिअल अँड इक्वल आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इथं काय वापरायचं आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac 0. बी स्क्वेअर मायनस 4ac काय असतोय? 0 असतोय. दॅट्स इट. आपल्याला इथं फक्त तेच काढायचं. अगेन आपल्याला ही जी के व्हॅल्यू आहे ही आपल्याला काय केलेली आहे? इथं अननोन ठेवलेली आहे. आपल्यासाठी एक व्हॅल्यू त्यातली काय केलेली आहे? अननोन ठेवली आणि तीच आपल्याला फाइंड करायची. ऑफकोर्स ही जी के व्हॅल्यू आहे ही आपल्याला काय करायची? फाइंड करायची आहे. प्लस के वाय. तर अगेन कम्पेअर विथ ए बी सी ची व्हॅल्यू काढून घ्यायची पहिल्यांदा. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12. सो रूट्स आर रियल अँड इक्वल. त्याच वेळी आपण त्यांची एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकत असतो. दुसऱ्या दोन केसेसमध्ये म्हणजे रिअल आणि अनइक्वलमध्ये किंवा नॉट रिअलमध्ये आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू सांगू शकत नाही. आपण फक्त काय सांगतो त्यावेळी की बाबा शून्यापेक्षा मोठं किंवा म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा शून्यापेक्षा लहान असेल एवढं सांगू शकतो. फक्त याच केसमध्ये आपण उलट सांगू शकत असतो. जनरली आपण काय करतो? जनरली प्रश्न कसे असतात? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो, आपल्याला फाइंड करायला सांगतात आणि मग विचारतात की रूट्स कसे आहेत. त्याच्यावर बघून आपण सांगतो. जर मायनसमध्ये असेल तर नॉट रिअल म्हणतो, प्लसमध्ये असेल तर रिअल अँड अनइक्वल म्हणतो आणि शून्य असेल तर रिअल अँड इक्वल म्हणतो. हे युज्युअल प्रश्न असतात. हा उलटा प्रश्न आहे, पण उलटा हा एकाच पद्धतीने वापरता येतो किंवा विचारता येतो, आहे की नाही. आपल्याला हेच विचारलं तर की बाबा रूट्स रिअल अँड इक्वल आहेत तर तुम्ही के ची व्हॅल्यू वगैरे फाइंड करा. हे फक्त याच केसमध्ये विचारता येतं. म्हणून कारण याची व्हॅल्यू आपल्याला डेफिनेटली माहिती आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac काय असतो? या केसमध्ये 0 असतो. बाकी दुसऱ्या केसमध्ये असतो काय ते माहिती आहे, पण एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती नाही. आपल्याला फक्त माहीत असते की ग्रेटर दॅन 0 आहे किंवा लेस दॅन 0. तर याच केसमध्ये माहिती असतो. असो,
तर बी स्क्वेअरमध्ये काय होईल आता केची व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू आहे के, तर के स्क्वेअर होईल -4 आहे तसं, एची व्हॅल्यू आहे 3, सीची व्हॅल्यू आहे 12. सिम्पल 12 आहे ना ते, ठीक आहे. तर यांचा गुणाकार होईल 144. हे तुम्ही आता अगेन असं आलं की आपल्या दोन पद्धतीनं सोडवता येतं, की पलीकडे नेऊन सोडवलं के इज इक्वल टू काय होईल √144 आणि लिहिताना फक्त दोन व्हॅल्यू लिहायला विसरायची नाही, एक 12 येणार आणि एक काय येणार -12. तर केच्या व्हॅल्यू किती येते तिथं 2 येते है ना. इथं आल्यानंतर लक्षात घ्या एक अल्टरनेट मेथड आहे, ती बरेच जण सोडवतात तसे, तर ती सुद्धा आपण लक्षात असली पाहिजे. तर ह्याला आपण असं लिहितो के +12 के -12. कुठला फॉर्म्युला वापरला हा आपण a² - b² = 0 फॉर्म्युला वापरून हे अशा पद्धतीने लिहितात. आणि मग आपल्याला युजल आपल्याला माहिती आहे की असं लिहितो परत आपण एक ते प्रत्येकाला 0 आणि मग केची व्हॅल्यू काय येणार इथं -12 येणार, केची व्हॅल्यू काय येणार +12 येणार. तर ही मेथड सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरली जाते, पण त्याला अल्टरनेट एक सोपी मेथड आहे आपल्याकडं, हे असं सोडवू शकतो आपण, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता हे थोडंसं आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये दिसते, पण आहे तेच, म्हणून आपण सुरुवातीला त्याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून आपल्या ax² + bx + c ह्या फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करूया त्याचा. तर आपण गुणाकार करावा लागणार, आपल्याला पहिला ब्रॅकेट सोडवावं लागणार. हा गुणाकार काय होईल kx × x काय होईल kx², बरोबर आहे. आणि त्यानंतर kx × 2 काय होईल -2kx प्लस काय होईल 6 = 0. आता ते आलेलं आहे आपल्या नॉर्मल पहिला x² x आणि मग परत कॉन्स्टंट वाल्या म्हणजेच ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. नाव वी डू अगेन compare with ax² + bx + c = 0, a ची व्हॅल्यू k, b ची व्हॅल्यू -2k, c ची व्हॅल्यू 6. we find the b² - 4ac here. सॉरी आपण पहिल्यांदा लिहूया की आपल्याला काय सांगितले, रूट्स काय आहेत, रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणून b² - 4ac काय असणार त्याचा 0 असणार आहे, म्हणून -2k चा काय होईल स्क्वेअर होईल, बरोबर आहे. -4 आहे तसं, a ची व्हॅल्यू अगेन k आहे आणि c ची व्हॅल्यू काय 6 = काय 0. तर आता यातून k आपण काढण्यासाठी पहिल्यांदा याचा स्क्वेअर करूया, 4k² होईल, मायनस यांचा गुणाकार होईल 6 आणि 4 24, बरोबर आहे. आता धिस अँड धिस आर टू डिफरंट, का, कारण ह्याच्यामध्ये काय मिसिंग होतं, ह्याच्यामध्ये मधली टर्म मिसिंग होती म्हणून आपण त्याला पलीकडे पाठवून काढलं. याच्यामध्ये शेवटची टर्म मिसिंग आहे, मग ह्याला कसं सोडवतो आपण, ह्याला कॉमन काढून सोडवतो. यातनं काय कॉमन येते 4k, ह्यात राहतो 1k, ह्यात राहतो 6, मग ह्याला आपण लिहितो 4k = 0 और k - 6 = 0. मग आता हा k येणार काय 0/4 म्हणजेच k ची व्हॅल्यू काय येणार 0. ह्या k ची व्हॅल्यू किती येणार इथं 0 येणार आणि या k ची व्हॅल्यू इथे येणार आहे 6. तर हे दोन इथं व्हॅल्यू आल्या k च्या, दोन्ही पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट झाले. बट ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण हे ज्यावेळी सुरुवातीला फॅक्टरायझेशन मेथडचा प्रॅक्टिस सेट बघितला होता, त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे एक्झाम्पल दिसतात ज्याच्यामध्ये मधली टर्म नसते, कधी कधी शेवटची टर्म नसते. मधली टर्म नसल्यावर आपण अशा पद्धतीने सोडवतो आणि शेवटची टर्म नसेल तर आपण कॉमन काढून म्हणजे अशा पद्धतीने सोडवतो. हे सुद्धा याच्यामधून कळून येते, फक्त आपण इथे वेगळ्या ठिकाणी वापरलं. ओके, सो नेक्स्ट गो काय आपलं नेक्स्ट. ओके, तर हे आहे स्ट्रीमचा प्रश्न. प्रतीक टेक्स 8 hours
टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तर प्रत्येकीने 8 तास घेतलेले आहेत 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि परत एकदा 36 किलोमीटर अपस्ट्रीम येण्यासाठी. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आलेला आहे तो. 36 किलोमीटर जायचा आहे, 36 किलोमीटर यायचं सुद्धा आहे. तर टोटल टाइम त्याला किती लागलेला, 8 आवर लागलेले आहेत. आता कसं होतं, जायचा टाइम आणि यायचा टाइम वेगवेगळा असणार आहे. तो असा नसणार आहे की 8 तास लागलेत म्हणजे जायला 4 आणि यायला 4, असं नाही होणार आहे. जायला वेगळा वेळ लागतो, यायला वेगळा वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये असतो स्ट्रीमचं स्पीड, त्यामुळे असतं स्पीड वेगवेगळं. सो व्हॉट इज दॅट स्पीड विच मॅटर्स. तो जो स्पीड आहे, जो ॲक्च्युअल स्पीड आहे तो वेगळा असतो प्रवाहाच्या विरुद्ध जाताना आणि प्रवाहाच्या बरोबर जाताना. तो स्पीड आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागतो, जे ॲक्च्युअल स्पीड आहे ते. आणि ते ॲक्च्युअल स्पीड कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर ते यूज केलं जातं. त्याला 2 वेगळे स्पीड. एक आहे बोटीचं स्पीड. ऑफकोर्स बोट आहे म्हटल्यानंतर बोटीचं स्पीड लागणार, बट त्याचं बोटीचं स्पीड असतं ते स्टील वॉटरमधलं असतं. स्पीड ऑफ बोट हे आपल्याला लागणार आहे स्टील वॉटरमधलं, पहिली गोष्ट. आणि अजून एक स्पीड लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे प्रवाहाचं स्पीड, स्पीड ऑफ वॉटर करंट. असे 2 स्पीड वापरून आपण ॲक्च्युअल आपलं फायनल स्पीड काढू शकत असतोय. बट अगेन ते स्पीड सुद्धा डाऊनस्ट्रीमसाठी आणि अपस्ट्रीमसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. तर ते कसं केलं जातं, तर डाऊनस्ट्रीममध्ये म्हणजे प्रवाहा बरोबर जाण्याच्या वेळी त्यांची दोघांची बेरीज होत असते आणि अपस्ट्रीममध्ये त्यांची वजाबाकी होत असते. तर ह्याच्या पद्धतीने आपल्याला अल्टिमेट स्पीड मिळतात. आणि मग नाव दॅन वी कॅन फाइंड द टायमिंग. मग आपण त्याचं वेळ काढू शकतो, टाइम काढू शकतो की बाबा डाऊनस्ट्रीम जायला तुला किती वेळ लागला असेल, अपस्ट्रीम जायला किती वेळ लागला असेल, हे काढू शकतो. आणि फायनली वी कॅन ॲड देम टू द 8 आणि मग आम्ही म्हणू शकतो त्यांची बेरीज 8 आहे. सो दिस इज आवर प्लॅन टू डू. सो पहिल्यांदा आपण काय करूया, जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे, ऑफकोर्स आपल्याकडे स्पीड ऑफ वॉटर करंट नाही आहे, ती आपण ॲझ्युम करतो. आपण ॲझ्युम करू लेट स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर आवर. सो आता 2 वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड आपल्याला मिळणार आहे. स्पीड इन डाऊनस्ट्रीम काय होणार आहे ते आता आपण लिहूया. सो डाऊनस्ट्रीम मध्ये मी म्हणालो तसं x+12 होणार, ॲड होणार, लक्षात घ्या ॲड होणार. हे स्पीड जे आहे 12 नाही, हां 12च आहे, x12 किलोमीटर पर आवर. तर डाऊनस्ट्रीम मध्ये काय होणार आहे, x+12 होणार. ते स्पीड आता वाढणार, कारण पाण्याची मदत होणार आपल्याला, पाण्याची मदत झाल्यामुळे स्पीड अल्टिमेटली आपलं वाढणार आहे. तर अँड स्पीड इन अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहा विरुद्ध जाताना आपल्याला आता त्याचा त्रास होणार. आपलं जे स्पीड आहे, लक्षात घ्या स्पीड ऑफ बोट, त्याच्यातून x वजा करायचा आहे. हे इथं महत्त्वाची गोष्ट आहे. ही तर बरेच जण चूक करतात, वजाबाकी करत असताना उलटी वजाबाकी करतात, त्यामुळे उदाहरण चुकण्याची शक्यता आहे ना. बोटीच्या स्पीडमधून पाण्याचा प्रवाहाचा स्पीड वजा करायचं असतं, ना की प्रवाहाच्या स्पीडमधून बोटीचं स्पीड. कारण नेहमी बोटीचं स्पीड हे जास्त असणार प्रवाहापेक्षा, त्याशिवाय आपण प्रवाहाच्या विरुद्ध प्रवासच करू शकणार नाही जर तुमचं स्पीड तसं एवढं नसेल तर. ते सिम्पल थिंग आहे. हे 12 वजा x येते, x वजा 12 नाही. आता हेच आपण ह्याच्यासारखं दिसावं म्हणून आपण इथं पण थोडीशी काय करूया, चेंज करूया, बाकी काही नाही आहे. याला फक्त आपण 12 अधिक x लिहूया, नाही केलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नसतो. सो स्पीड आपल्याकडे आलेले आहेत. नाव वी कॅन फाइंड द टाइम रिक्वायर्ड फॉर डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. आता टाइम काढूया आपण. टाइमसाठी आपल्याला काय लागणार आहे, फॉर्म्युला लागणार आहे. टाइमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आहे. सो वी गो अँड फाइंड टाइम रिक्वायर्ड फॉर अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम बोथ. टाइम रिक्वायर्ड पहिल्यांदा काढूया आपण डाऊनस्ट्रीम. So distance is 36 kilometer and speed is 12 plus x. 12 plus x. So this is the time, should be in the hour. तर हे वेळ आहे त्याला डाऊनस्ट्रीम जायला लागलेला. आता आपण सॉल्व्ह करू शकत नाही फर्दर, वी हॅव टू वेट फॉर इक्वेशन टू फॉर्म. सो टाइम रिक्वायर्ड अपस्ट्रीमसाठी किती वेळ लागला ते आपण कसं काढणार आहे. अगेन अपस्ट्रीमचं डिस्टन्स विच इज सेम, ॲक्च्युली आपल्याला सांगितलेलं की सेम स्पॉटला माघार येतोय तो,
म्हणजे 36 किलोमीटर गेला असेल तर 36 किलोमीटर येतोय. त्यामुळं देर इज नो डाऊट दिस डिस्टन्स इज सेम बट द स्पीड शुड बी नाव 12 minus x. So this is the time we needed for downstream and this is for upstream. And by simple logic आपण साधे म्हणू शकतो जायचा आणि यायचा वेळ हा टोटल वेळ असणार आहे. हेन्स बाय गिवन कंडिशन वी कॅन राईट अ इक्वेशन. सिम्पली आपण डाउनस्ट्रीमचा वेळ घेतला तर तो आहे 36/12 प्लस एक्स अँड वी ॲड धिस टू द अपस्ट्रीमचा टाइम जो की 12 मायनस एक्स असणार आहे. अँड वी शुड राईट इट इक्वल टू 8. दॅट्स इट. वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन फर्दर. कसं सोडवतो आपण इथं तर छेद समान करून. इथं आपण ॲक्च्युली भागू शकतो 4ने सगळीकडं तरी सुद्धा चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जर 4ने भागलं प्रत्येक इक्वेशनला 4ने भागलं म्हणजेच काय बेसिकली 1/4ने मल्टिप्लाय केलं. हे पण आपल्याला माहिती असावं. 1/4ने आपण इथं सगळीकडे मल्टिप्लाय करू शकतो. काय होईल त्याच्यामुळे मल्टिप्लाय केल्यावर थोडंसं इक्वेशन दिसायला सोपं होईल, बाकी काय नाही होणार आहे. समजा 1/4ने मल्टिप्लाय केलं तरी हे होणार आहे 9 चौक 36 होणार. 4ने भागलं बेसिकली, बाकी काय नाही. 12 प्लस एक्स हे पण येणार 9 डिवाइड बाय आणि ह्याला पण 4ने भागले किती येणार आहे 2. नाव वी कॅन इथं आपण बेरीज करू शकतो बाय छेद समान करून. छेद समान करायसाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन स्टेप आहे. 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स 9 इंटू 12 मायनस एक्स प्लस 9 इंटू 12 प्लस एक्स. ही स्टेप येते का करता? येते की नाही करता? क्रॉस मल्टिप्लिकेशनची स्टेप आहे. फक्त हे पूर्णच्या पूर्ण मल्टिप्लाय होत असते त्यावेळेला आपण ब्रॅकेट वापरत असतो. नाव वी गो सॉल्व फर्दर. 9 आणि 12चा गुणाकार असतो 108 आणि 9 आणि एक्सचा गुणाकार होणार -9x. सेम इकडे होतंय 108 आणि हे प्लस 9x. सो खाली आहे a प्लस बी a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी. ते होणार आहे a स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर मायनस एक्स का स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2. फर्दर वी गो. वी कॅन सी हिअर वी कॅन कॅन्सल आउट दिस वी कॅन ॲड दिस. किती होणार आहे 216 हे 144 वजा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2. ओके. आता हे परत इकडं मल्टिप्लाय करूया आपण. सो 216 बरोबर आहे ना 216? हां बरोबर आहे. इज इक्वल टू 2 इंटू 144 मायनस एक्स स्क्वेअर येणार आहे. परत एकदा आपण पुढे सोडवतोय 216 इज इक्वल टू 2ने मल्टिप्लाय केलं होणार आहे 288 वजा 2x स्क्वेअर होणार आहे. आता याला व्यवस्थित लिहायची गरज नाही ॲक्च्युली कारण आपल्याला सोडवता येईल. हे 2x स्क्वेअर इज इक्वल टू 288 वजा 216 2x स्क्वेअर बरोबर येणार आहे 27x स्क्वेअर बरोबर येणार आहे 36. x बरोबर येणार आहे 6 और -6. अगेन एक्सच्या 2 व्हॅल्यू लिहायला विसरायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे हे काय एक्स इज स्पीड आहे. सो स्पीड इज never negative. So x is not equal to -6, hence x is equal to 6 किलोमीटर पर आवर. आपल्या स्पीड ऑफ वॉटर करंट is okay. Next, Pinto takes 6 days more than those of Nishu to complete work. आता हे वर्कचे एक्झाम्पल आहे. वर्कच्या एक्झाम्पलमध्ये आपण कसं करतो तर त्यांना कन्वर्ट करत असतो आपण, त्यांना व्यवस्थित समजून घेतो. लक्षात घे. तर आता आपल्याला पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की पिंटो आणि निशू जण आहे दोघं जण आणि त्याच्यापैकी एकाला कोणाला तरी जास्त वेळ लागतो. कोणाला लागतो? पिंटू टेक्स 6 days मोर दोज ऑफ निशू. निशूला कमी दिवस लागतात आणि पिंटूला जास्त दिवस लागतात. तर जो कमी दिवस लागतो त्याला आपण मानूया की बाबा त्याला किती लागते लेट निशू
takes x days to complete the work. ओके, मग हेन्स पिंटूला किती दिवस लागतील? पिंटू विल टेक x प्लस 6 days. तो किती घेणार? 6 दिवस जास्त म्हणजे x प्लस 6 days. दॅट्स इट. आता इथं महत्वाची गोष्ट काय आहे की एकाला x दिवस लागतात कंप्लीट करायला. आपण ह्याचं कन्व्हर्जन कसं करतो? मग एका दिवसात तो किती काम करतोय. सो दिस इज द मेन पार्ट तो आहे की असा आहे, वर्क डन इन 1 day. हे खूप महत्वाचं आहे. एका दिवसात काम किती करतायत? तर बाय निशूचा जर आपण विचार केला तर निशू काय करतोय? पूर्ण काम एक दिवसात संपवतोय. तर तो एका दिवसात किती करत असणार आहे? 1/x पार्ट. आलं लक्षात? तो काय करत असणार आहे? त्या कामाचा 1/x पार्ट एका दिवसात कंप्लीट करत असणार आहे. तसंच बाय पिंटू एका दिवसात किती काम करत असणार आहे? तर तो एक काम तो x प्लस 6 दिवस घेतोय. तर एका दिवसात तो किती घेणार? x 1/, हा एवढा पार्ट संपवणार आहे तो. हा एका दिवसात एवढा पार्ट संपवल कामाचा, हा एका दिवसात एवढा पार्ट संपवल. ही एक दिवसच जर काम करून गेली नाही ना, ही एकच दिवस जर काम केले बाय गिवन कंडिशन, ही एक दिवस जर काम करून गेला, समजा निशू काम करून गेला, त्यानं काम एवढं केलं, परत आला पिंटूने काम केलं, त्यानं एवढं केलं, कारण तो एका दिवसात एवढंच करू शकतो. यानं एका दिवसाचं काम केलं, यानं एका दिवसाचं काम केलं, दोघांचं मिळून जे काम असणार आहे ते दोघांनी मिळून जर करायचं म्हटलं तर ते एका दिवसाचं काम असणार आहे. आणि दोघांनी मिळून सांगितलेलं आहे इफ दे टुगेदर फिनिश 4 days, 4 days मध्ये ते काम संपवतात. म्हणजे 4 दिवसात जर ते पूर्ण काम संपवत असतील तर ते एका दिवसात दोघं मिळून किती करत असतील? 1/4. तर तेच इथं आपण कॅल्क्युलेट केलंय. फक्त आपण सेपरेट कॅल्क्युलेट केलं एका दिवसाचं आणि त्यांची आपण बेरीज किती आहे म्हणून सांगू शकतो? 1/4. सो दिस इज द लॉजिक वी हॅव टू अंडरस्टँड हिअर. आपण कन्व्हर्ट ज्यावेळी करतो त्यावेळी एकेका दिवसामध्ये केलं ना तर त्यांची बेरीज करता येत असते आपल्याला. हे आहे निशूचं एका दिवसाचं काम, हे आहे पिंटूचं एका दिवसाचं काम, दोघं मिळून एका दिवसाचं काम किती आहे? 1/4 आहे. हेच आपल्याला इथे त्यांना सांगायचं आहे की दोघं मिळून जे करते ते 1/4 एका दिवसात होणार आहे. त्या कामाचा चौथा भाग होणार आहे कंप्लीट आणि तोच भाग हा असणार आहे. सो अगेन आपल्याला परत एकदा तीच सिमिलर आहे गोष्टी. हे सोडवायचं आहे. सोडवताना आपण इथं काय करतो इथं सोडवताना छेद समान करतो. छेद समान कसा होणार? खालचा गुणाकार होणार x इंटू x प्लस 6 होणार. परत हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार x प्लस 6 प्लस x इज इक्वल टू 1/4. तर हे होणार आहे वरती होणार 2x प्लस 6, खाली होणार आहे x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. नाव वी डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे अशा पद्धतीनं 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6, कारण याला इथं 1 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. तर हे होणार आहे 8x, हे होणार आहे 24, हे होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x. याला जर व्यवस्थित लिहिलं तर हे इक्वेशन असं दिसणार आहे प्लस 6x मायनस 8x आणि मायनस 24 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन इथं करता येईल. सो हां, -24 मायनस 8x बरोबर आहे. आता हे सोडवताना फॅक्टरायझेशन मेथडने सुटतंय. हे याला काय आपल्याला जास्त अवघड नाही आहे, कारण -24 चे पार्ट पडतात 6 आणि 4. त्यांना आपण लिहू शकतो अशा पद्धतीनं. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह व्यवस्थित द्यायचं आहे. इज इक्वल टू 0, एक्स बाहेर काढलं x मायनस 6 तर काय येईल प्लस 4 येईल का? x मायनस 6 x प्लस 4 इज इक्वल टू 0, x मायनस 6 इज इक्वल टू 0 और x प्लस 4 इज इक्वल टू 0, x is equal to 6 or x is equal to -4. So
नंबर ऑफ डेज आहेत ना ते, नंबर ऑफ डेज आर नेवर निगेटिव्ह. So we have x not equal to -4 and x is equal to 6 days. तर हेच आपल्याला लिहायचं आहे. त्यात x कोणाचे होते, निशूचे होते, आणि x + 6 कोणाचे आहेत, पिंटूचे आहेत. मग x + 6 पण आपण पटकन इथंच काढून घेऊ, तर येणार आहेत 12 डेज. तो आता आन्सरिंग स्टेटमेंट आपण लिहूया. आन्सरिंग स्टेटमेंट लिहूया. आपण लिहूया हाऊ मेनी डेज वुड इट टेक. इट वुड टेक बघा सेपरेटली लिहू. इट वुड टेक पहिल्यांदा कोण आहे, निशू. निशू 6 days and Pintu 12 days to complete work. महत्वाचं काय, अलोन. लक्षात घे, ते दोघं जण जर एकटं करायचं म्हणले तर त्यांना एकाला 6 दिवस आणि एक दुसऱ्याला 12 दिवस लागणार आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. तर त्यांना सोबत करायचं म्हटल्यावर 4 दिवसाचंच होतंय ते, पण एकटं करायचं म्हटल्यानंतर एकाला 6 आणि एकाला काय होते 12 दिवस लागतात. तर हे इथं महत्वाचं आपल्याला काम आहे की आपल्याला त्याचं एकामध्ये कन्वर्ट करून त्याची बेरीज 1/4 आहे हे आपल्याला इथं दाखवता आलं पाहिजे. हे महत्वाचं काम आपण इथं करतोय. ठीक आहे, पुढे if 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. ठीक आहे, अगेन इथं हा फॉर्म्युला बेस्ड आहे. अगदी आपल्याला माहिती आहे, जुन्या काळात आपण शिकलेलो आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा जो फॉर्म्युला आहे त्याचा आपण वापर करून हे सोडवणार आहे. आपण जे काय दिले ते आपण पहिल्यांदा लिहूया. 460 इज डिवायडेड म्हणजे हा काय आहे, डिव्हिडंड आहे. ज्याला आपण डिवाइड करतो त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड आहे. ओके, कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. आपल्याला ते काय माहिती नाही, कोशंट माहित नाही आणि डिवायझर माहित नाही. आपल्याला माहिती आहे अगेन रिमाइंडर. मग रिमाइंडर लिहून घेऊया. रिमाइंडर आहे 1. नाव लेट, आता आपल्याला कोशंट किंवा डिवायझर यापैकी कोणतरी एक अज्युम करायचा आहे. जो लहान असेल तो अज्युम करायचा. कोण लहान आहे तो पहिल्यांदा बघायचं. कोण लहान आहे याच्यामध्ये, कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर म्हणलेला आहे, म्हणजे डिवायझर इथे लहान आहे. सो डिवायझरला आपण अज्युम करूया लेट डिवायझर इज x. हेन्स कोशंट काय होईल तर 5 टाइम्स आणि त्यामध्ये 6 ऍड करायचं. 5 टाइम्स म्हणजे 5x आणि 6 ऍड करायचं म्हणजे +6. हा झाला आपला कोशंट. नाव आपला फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे आपल्याला आता मी मगाशी म्हणालो तो फक्त आता इंग्रजीमध्ये लिहायचं आपल्याला. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट. कोशंट म्हणजे भागाकार, जो काय उत्तर येत असतं त्याला, आणि फायनली असतो आपला रिमाइंडर. नाव डिव्हिडंड जो आहे तो लिहिला 460. डिवायझर आपण x अज्युम केलेला आहे. कोशंट आपला आहे 5x + 6 आणि रिमाइंडर आहे 1. दॅट्स इट. हे आपल्याला सोडवायचं आहे इक्वेशन, बाकी काही नाही. हे होणार 5x², हे होणार 6x + 1. आता सगळं एका बाजूला आणूया. 5x² + 6x होणार, हे जाऊन तिकडं वजा होणार आणि उत्तर येणार 459. हे इक्वेशन आपलं इथं तयार होणार आहे. आपण डिवाइड करू शकतो का ह्याला 5ने? नाही करू शकत. सो वी हॅव टू फाइंड दिस बाय फॉर्म्युला मेथडने आपण फाइंड करू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाही. फॉर्म्युला मेथड आपण फाइंड करायसाठी आपल्याला कम्पेअर करावं लागतं. कम्पेअर विथ a is equal to 5, b is equal to 6. ओके, b² - 4ac काढून घेऊया पहिल्यांदा आपण. b² - 4ac मध्ये येणार आहे 6, 6चा वर्ग 36 - b
-4 ए कोण आहे 5 आहे आणि सी कोण आहे -459. सो 36 प्लस आहे ना, गुणाकार करूया 5 चौक 20, 459 हो 9180 आणि ॲड करूया आपण तर येणार आहे 6129. तर 9216 लक्षात घ्या 9216 आलेला आहे. b² - 4ac कोणाचा वर्ग आहे तो तर तो 96चा वर्ग आहे. ठीक आहे असो 96चा स्क्वेअर आहे तो. नाव फॉर्म्युला x बरोबर -b प्लस और मायनस b² - 4ac डिवायडेड बाय 2a. सो -b ची व्हॅल्यू आहे 6 so इथे -6 प्लस और मायनस √9 डिवायडेड बाय 2 इंटू a इज 5. सो -6 होईल इथं प्लस और मायनस आता आपण म्हणालो तसं हा वर्ग आहे 96चा हा आहे 10. सो एकदा घेऊया -6 प्लस 96/10 और x इज इक्वल टू -6 मायनस 96/10. सो इथं होईल 90 डिवायडेड बाय 10 विच इज x इज इक्वल टू 9. इथून व्हॅल्यू आपल्याला 9 मिळणार आहे. इथं होणार आहे -102/10 विच इज -10.2. सो अगेन दोन व्हॅल्यूज येतात आपल्याला ॲज युजल बट वी हॅव रिटर्न हिअर नंबर डिवायडेड बाय नॅचरल नंबर. आपल्याला नॅचरल नंबर डिवाइड करायचं आहे. सो दिस इज नॉट अ नॅचरल नंबर आहे की नाही. 10 - 2 इज नॉट अ नॅचरल नंबर. Hence x is not equal to 10 - 2 which is also मायनस मध्ये पण आहे तो. म्हणून x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 9 इज द करेक्ट वन. हेन्स डिवायझर आपला आलेला आहे 9. पण आपल्याला काय काढायचं आहे कोशंट. कोशंट कसं काढणार आपण तर कोशंट आपण काय केलं इथं 5x + 6 आहे तर तो येणार इथं 5 + 5x + 6 म्हणजे 5 9 म्हणजे येणार आहे मला वाटते 9 45 6 51. हे स्टेटमेंट लिहूया कोशंट is 51 and divisor is 9. बरोबर आहे का. तर 51 न जर आपण 9 ला गुणलं तर किती येते 9 9 5 45 आणि एक बाकी ॲड केली की बरोबर उत्तर येते. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. क्रॉस चेक आपण करू शकत असतो असं बाकी काय नाही. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन वी विल सी टुडे. इन द ॲडजॉइनिंग फिगर ABCD ट्रॅपेझियम आहे. आपल्याला माहिती आहे ट्रॅपेझियम म्हणजे काय असतं तर एकच पेअर पॅरलल असते विच इज AB पॅरलल टू DC आहे. एकच पेअर इथं पॅरलल एकच जोडी समोरासमोरील बाजूंची पॅरलल असते. तर ही आहे AB आणि DC आणि आपल्याला एरिया दिलेला आहे 33 cm². फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द फिगर द लेंथ ऑफ साइड दिलेली आहे. फाइंड द एम्प्टी बॉक्सेस टू. ठीक आहे ही ऍक्टिव्हिटी आहे ऍक्च्युली पण आपण सोडवूया ॲज अ रेग्युलर एक्झाम्पल. बेसिकली आपल्याला इथं एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम तर तो आहे असा 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स इनटू हाईट असा तो फॉर्म्युला आहे. सो आपल्या केसमध्ये एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे ABCD इज इक्वल टू 1/2 तर ते आहे असतंच. सम ऑफ पॅरलल साइड्स मध्ये आता पॅरलल साइड्स कुठले असतात आपण म्हणालो AB आणि DC. तर इथं येणाऱ्या कंसामध्ये AB + DC आणि कंसाच्या बाहेर हाईट असते. हाईट काय असते तर हाईट म्हणजे ह्या पॅरलल लाईनच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स विच इज x - 4. सो दिस इज x - 4 हिअर. नाही पहिल्यांदा आपण काय करू त्याची व्हॅल्यू लिहू AM. सॉरी त्याचा पहिल्यांदा सेगमेंट लिहिलेला आहे आपण तो काय AM आहे. ओके
नाव आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात, बाकी काही नाही. एरिया ऑफ ABCD जो काय व्हॅल्यू दिली, किती दिली व्हॅल्यू 33, इथे लिहिली 33 इज इक्वल टू 1/2 आहे तसं. AB प्लस DC, AB किती आहे x, DC किती आहे 2x प्लस 1 आणि AM किती आहे x मायनस 4. ओके, हे दोन या बाजूला पटकन पाठवून टाकू जेणेकरून इक्वेशन सोपं होईल. हे आतमध्ये सोडवलं की काय होईल 3x प्लस 1 होईल आणि हे x मायनस 4शी मल्टिप्लाय करणार आहे. आता थोडंसं मल्टिप्लिकेशन करूया. पहिल्यांदा आपण 3x इंटू एक्स होईल 3x स्क्वेअर, 3x इंटू मायनस 4 होईल मायनस 12x, x इंटू 1 होईल प्लस x आणि हे होईल मायनस. ठीक आहे, तर आता याला व्यवस्थित लिहूया. तर 3x स्क्वेअर हे होणार आहे मायनस 11x. ओके, मायनस 4 आहे इकडं मायनस 66 पण येणार, तो 0 होणार आहे. थोडं हे सिम्प्लिफिकेशनचा भाग आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सिम्प्लिफाय करू शकता, नॉट अ बिग डील. अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार होईल आपलं. नाव वी सॉल्व दिस इक्वेशन. आपण हे फॅक्टरायझेशन सोडवू शकतो का? तर गुणाकार येते 210 ॲक्च्युली, आणि 210चा आपल्याला पार्ट माहिती आहे 21 आणि 10 ज्यांची बेरीज येते, काही प्रॉब्लेम नाही, आपण फॅक्टरायझेशन सोडवू शकतो हे. सो विल डू दॅट. फॅक्टरायझेशन सोडवतोय आपण. हे काय होईल, रिराईट करतो इक्वेशन. 3x स्क्वेअर मायनस 21x होईल प्लस 10x होईल मायनस 70 इज इक्वल टू 0. यांचे दोन पार्ट पाडले. 3x x मायनस 7 x मायनस 7 प्लस 10 इज इक्वल टू 0. x मायनस 7 3x प्लस 10. तर अगेन x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 7 और 3x इज इक्वल टू मायनस 10. x इज इक्वल टू मायनस 10/3. आपल्याला माहिती आहे ही काय बाजू असू शकत नाही, म्हणून लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. सो x नॉट इक्वल टू मायनस 10/3, म्हणून x इज इक्वल टू आपल्या आलेलं आहे 7. एक्सची व्हॅल्यू आपली 7 आलेली आहे. बट आपलं अजून काम बाकी आहे. आपल्याला काढायचे आहेत एमटी, आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे बाजू काढायचे आहेत ॲक्च्युली. लेंथ ऑफ ऑल साइड्स काढायचे आहेत, म्हणजे आपल्याला ए बी काढायचे पहिल्यांदा. सो ए बी ही तर एक्सच आहे, त्यामुळे एची व्हॅल्यू डायरेक्ट येणार आहे 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण काढली समजा बी सी. सो बी सी इज गिवन x मायनस 2. सो 7 मायनस 2 येणार, तो येणार आहे 5 सेंटीमीटर. बेसी येणार आहे 5 सेंटीमीटर. ए बी झाला, बी सी झाला. सी डी इज गिवन ॲज 2x प्लस 1. सो 2 5 प्लस 1 येणार आहे 11 सेंटीमीटर. सी डी येणार आहे 11 सेंटीमीटर. बी सी आलेला आहे, लक्षात घ्या. सगळं आपण एक एक करून सोडवतोय. त्याच्यानंतर ए बी झाली. आता राहिली काय एडी. एडी तर सेम आहे, एडी पण सेम आहे बी सी एवढीच, म्हणजेच एडी येणार आहे बी सी जेवढी आहे तेवढीच, म्हणजे 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण चारही बाजू फाइंड केलेल्या आहेत. ओके, तर असे सिंपल इक्वेशन्स तयार होतात, काय मोठी बिग डील नाही आहे. फक्त वी हॅव टू फाइंड द इक्वेशन, वी हॅव टू करेक्टली आयडेंटिफाय विच इक्वेशन इज टू बी क्रिएटेड फ्रॉम द कंडिशन्स. कंडिशन्स बदलत जातात पण इक्वेशन तयार होत जातात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन तयार होत जाताना दिसतंय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार होताना दिसत असते. ते इक्वेशन तयार करण्यासाठीचं लॉजिक आपल्याला बिल्ड करावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं आणि मग ते सोडवायचं असते. लक्षात घ्या, एका पॅटर्नचे सगळे एक्झाम्पल असतात, खूप काही बदल होत नाही प्रत्येकामध्ये. जे काय असतं ते आपल्याला प्रॅक्टिसने कळत जातं. ठीक आहे, तर आता आपण आज थांबणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अशाच वेगळ्या प्रश्नांना पाहूया. थँक्यू.